रत्नागिरी हे निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाणारे शहर असले तरी सध्या या शहरासमोर प्लास्टिक कचऱ्याची गंभीर समस्या उभी राहिली आहे. गेल्या 8 महिन्यांपासून शहरातील अनेक भागांमध्ये प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून सुमारे 1000हून अधिक नागरिक या समस्येचा थेट सामना करत आहेत. रस्ते, नाले, बाजारपेठ, बस स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र प्लास्टिकचा कचरा दिसून येतो. या समस्येमुळे केवळ शहराचे सौंदर्यच कमी होत नाही, तर नागरिकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणाही गंभीर परिणाम होत आहे. आपले शहर स्वच्छ व हागणदारी मुक्त ठेवूया. स्वच्छतेच्या तक्रारी स्वच्छता ॲपद्वारेच नोंदवूया. नमस्कार, मी रत्नागिरीच्या आत अशा भागात उभी आहे जिथे प्लास्टिकला अजिबात थारा नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणात इथे प्लास्टिक आहे. इथल्या लोकांना रोज वेगळा सामना करावा लागत आहे. तुंबलेली नाले, रोज येणारे मच्छर आणि रोज येणारी नवीन रोगराई यांना इथली परिस्थिती सामना करत आहे. शासन, प्रशासन, घंटागाडी, महानगरपालिका आणि सफाई कर्मचारी आपल्या पद्धतीने स्वच्छतेची मोहीम दर दिवशी राबवतात, तरीसुद्धा बेजबाबदार नागरिक हे अजिबात ऐकत नाहीत आणि हवा तसा हवा तिकडे कचरा फेकतात. हा परिणाम आपल्यालाच नव्हे तर मुख्य जनावरांना सुद्धा भोगावा लागतो आणि या एका प्लास्टिकमुळे काय होईल हा असा विचार करून आपण खूप मोठ्या आजाराला सामना करतो. हे लोकांना दिसून येत नाही. नमस्कार, मी गणेश विजय गायकवाड. गेली 7-8 वर्षापासून आम्ही गोसेवेचं काम करतो, तसंच प्राणीमित्र म्हणून देखील काम करतो. आपली रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोसेवा संघ ही संस्था कार्यरत आहे, जी गायींच्या गुरांच्या अपघाती जी गुरं असतात त्यांच्यावरती उपचार करते. आत्ताचा ताई ज्या विषय घेऊन आला त्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर आज चंपक मैदानावरती जी आपली गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये ज्या गायी येतात, जे गोवंश येतो, तर जर का बघितलं आणि त्यांचं जर ऑपरेशन करायचं म्हटलं तर जवळजवळ 70-75 किलो प्लास्टिक त्यांच्या पोटातून बाहेर निघतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकचं सेवन ही गुरं करतात. कारण का आपला जो अजाण नागरिक आहे म्हणावं लागेल, अजाण नागरिक जे आहेत, जे रस्त्यावरती कचरा टाकल्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये खाद्यपदार्थ घालायची आणि टाकून द्यायची, याच्यामध्ये सुशिक्षित लोकांचा मोठा हात आहे. आणि ही लोकं रस्त्यावर असा कचरा टाकतात, जागोजागी असा कचरा करतात. त्यामुळे रत्नागिरी शहराची सुद्धा दशाची दुर्दशा झालेली आहे. आणि अधिक हे जे काही प्राणी आहेत, कुत्री असतील किंवा आपले गोवंश असतील, हे सगळं त्या कचऱ्यावरती जाऊन आज त्यांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून की बाबा लोकांनी थोडंसं आपली काळजी घ्यावी, की ज्या पद्धतीनं आपला जीव आपण सांभाळतो तसंच आपल्या ह्या म्हणजे निष्काळजीपणामुळे कोणाची तरी जीवाशी बेततं. तर हे अशा गोष्टी न घडता आपण एक सुजाण नागरिक, आपली एक प्रथम कर्तव्य बनतं की आपण आपल्या शहराचा, आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाला स्वच्छ कसं ठेवावं. स्वच्छ असेल तिथे ईश्वर नांदतो, अशी आपली एक परंपरा आहे. स्वच्छता आहे तिथे ईश्वर आहे. तर अशा पद्धतीचं एक अवेअरनेस लोकांनी निर्माण करून स्वतःमध्ये एक बदल करावा की इथून पुढे आपण प्लॅस्टिक कुठेही टाकणार नाही. तर त्याचं विघटन करण्यासाठी ज्या आपल्याकडे व्यवस्था आहेत, नगरपालिकेची व्यवस्था आहे, ग्रामपंचायतीची व्यवस्था आहे, की ज्याच्यामध्ये घंटागाडी अशा प्रकारच्या रिसर्च चालू आहेत, तर त्याच्यामध्येच तो कचरा टाकण्याचा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद. प्लास्टिकचा प्रश्न हा केवळ प्रशासनाचा किंवा एखाद्या संस्थेचा नाही, हा आपल्या प्रत्येकाच्या जबाबदारीचा विषय आहे. प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचरा योग्य ठिकाणी टाकणे, ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, प्लास्टिक जाळणे टाळणे आणि स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी होणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण आज घेतलेला छोटासा निर्णय उद्याचे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी रत्नागिरी घडवू शकतो. नमस्कार, माझं नाव केतकी मिलिंद सावंत, रत्नागिरीमध्ये राहतोय. ताई, सगळ्यात मोठी समस्या जी आहे प्लास्टिक कचरा, तर ही समस्या किती दिवसांपासून जास्त वाढलेली आहे? प्लास्टिकची जी समस्या आहे ती गेले 8 महिने ते 9 किंवा वर्षभर सुद्धा म्हणू शकतो, ह्याचा प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण मुख्य म्हणजे प्लास्टिकचा अतिवापर. ही समस्या पूर्वीपेक्षा वाढली आहे का, आणि नागरिक म्हणून तुम्ही काय करू शकता? खरं तर सांगायचं म्हणजे पूर्वीपेक्षा ह्याचं प्रमाण 80% वाढलेलं आहे. आपल्याकडचे जे नागरिक आहेत ते खूप बेजबाबदार आहेत. जे प्रशासन आहे ते आपापल्या परीने कामं करत आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे घंटागाडी. प्रशासन लोकांना आवाहन पण करत आहे की तुम्ही ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करा. आपल्या इथल्या लोकांना एक घाणेरडी सवय आहे, पाणी प्यायचं आणि बॉटल रस्त्यावर फेकायची, चिप्स खायचे रॅपर रस्त्यावर फेकायचे.
एखादं चॉकलेट खायचं, च्युइंगम खायचं, त्याचे रॅपर रस्त्यावर फेकायचे, च्युइंगम सुद्धा रस्त्यावर थुकायचं. तर हे कुठेतरी बऱ्याच प्रमाणात थांबलं पाहिजे असं मला वाटतं. आज जितक्या लोकांना प्लास्टिकचा त्रास झाला आहे, प्लास्टिकच्या आजारांना सामोरं जावं लागलं आहे, तितके तरुण मी एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. आज निवेदनाच्या माध्यमातून मी, साक्षी कांबळे, व्हिडिओ व्हॉलंटियर प्रतिनिधी आणि समाजातील तरुण युवक आणि युवती एकत्र येऊन हे निवेदन आम्ही नगर परिषद सफाई कर्मचारी अधिकारी यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत. मला अपेक्षा आहे प्लास्टिक मुक्त रत्नागिरी नक्की होईल. यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करूयात.